एक गाव होतं चंदनपूर. त्या चंदनपूर गावामध्ये 3 भाऊ होते आणि त्यांचे वडील. काय मग त्यांचं मोठं कुटुंब होतं. 3 भाऊ, त्यांचे वडील, त्यांची आई आणि त्यांची मुलं, असं 15-20 लोकांचं ते कुटुंब होतं. पण काय त्यांचे त्या भावांचे काय व्हायचे, आपसामध्ये भांडणं व्हायचे. काय व्हायचे? आपसामध्ये भांडणं व्हायचे. तुमचे होतात ना बहीण भावाचे भांडणं होतात, भाऊ भाऊचे होतात, बहिणी बहिणीचे होतात ना. मग तसंच जसं तुमचे भांडणं होतात तसंच त्या 3 भावाचे भांडणं व्हायचे. काय व्हायचे? भांडणं व्हायचे. एकमेकांसोबत हाणामारी करायचे, राग यायचे त्यांना एकमेकांवरती. मग ते भरपूर दिवस बोलायचे नाही. मग काय झालं, त्यांचे जे वडील होते म्हातारे, ते चिंतेत पडले की आपले 3 मुलं आहेत म्हणे आणि एवढा मोठा कुटुंब आहे, पण आपले मुलं एकजूट नाही म्हणून काय होतं, गावातले कोणी बी यायचे आणि त्यांच्या मुलांना मारायचं, विनाकारण मारायचं. मग ते बाकीचे 2 भाऊ, एकाला मारला बाकीचे 2 भाऊ बघत राहायचे. मग त्या म्हाताऱ्या वडिलांनी ठरवलं, काय ठरवलं, की आपण यांना एक धडा शिकवू म्हणे चांगला आणि आपण त्यांना एकजूट करू. मग त्यांनी एवढ्या मोठ्या काठ्या आणल्या. काय आणल्या? काठ्या आणल्या. ठेवलं त्यांच्या समोर. तिघांना बसवलं. चला रे बसा रे म्हणे, 3 जण बसले काय का बसा. तू घेर म्हणे एक काठी. त्यांना तिघांना एक काठी द्यायला लावली आणि असं तोडायला लावलं. कुटुक्कन. दुसरा बी उचलायचा, कुटुक्कन तोडायचा. तिसरा बी कुटुक्कन तोडायचा. मग एक काठी पटपट तुटायची. मग त्यांना 2-2 काठ्या दिल्या. किती काठ्या दिल्या? 2-2. ते 2-2 काठ्या घेतल्या अशा आणि थोडं ताकद जास्त लागली 2 काठ्या तोडायला. ताकद लावायची, कुटुक्कन तोडले, पण त्या काठ्या तुटल्या. मग त्यांच्या म्हाताऱ्या वडिलांनी सांगितलं, एक काम करा म्हणे, एवढी मोळी, एवढ्या काठ्या त्यांनी एकत्र बांधल्या, मोळी दिली त्यांच्या हातामध्ये, तोडा म्हणे. मग त्याने असं गुडघ्यावर घेतलं, असे दाबले, असे कणायचे, ते पूर्ण कणायचे, पण त्यांच्याकडनं ती मोळी तुटायचीच नाही. तुटली का? नाही. तिघांकडनं ती लाकडांची मोळी अजिबात तुटली नाही, काठ्यांची मोळी तुटली नाही. तेव्हा त्या म्हाताऱ्या वडिलांनी सांगितलं, बघा, जर तुम्ही तिघं वेगवेगळे राहिलेत तर तुम्हाला कोणीही मारेल, तुमचा कोणीही गैरफायदा घेईल. पण जर तुम्ही तिघं एकत्र राहिले तर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, तुम्हाला सगळे घाबरतील. म्हणून या गोष्टीपासून आपण काय शिकलो? एकी हेच बळ, बेकी हाच नाश. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याला कोणी त्रास देणार नाही. म्हणून आपण जर कोणतं बी आपल्याला शुभ कार्य, चांगलं कार्य करायचं आहे तर आपण एकमेकांसोबत उभं राहायला पाहिजे. आपण सगळे एकजुटीनं राहायला पाहिजे. गोष्ट कळाली? कळालं?